नमस्कार. सध्या भारताला दोन गोष्टी चिंताजनक आहेत. पहिली गोष्ट स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे बंद असल्यामुळे भारताचा जो आयात आहे, LPG गॅस असेल किंवा कच्चं तेल असेल, यावरती परिणाम होतोय आणि यावरती परिणाम झाल्यामुळे आपल्या देशामध्ये ह्या गोष्टी भविष्यामध्ये वाढू शकतात. इंधन वाढलं म्हणजेच अर्थात पेट्रोल, डिझेल, गॅस वाढला म्हणजे इतर त्या रिलेटेड सर्वच गोष्टी महाग होतात. म्हणजे थोडक्यामध्ये महागाई वाढू शकते. आणि आता इराण, इस्रायल आणि अमेरिका यांची जी स्थिती आहे, जरी समजा शस्त्रसंधी झाली असेल आणि युद्धविराम जरी असेल सध्या, तरी जो हॉर्मुझ खाडीमधला जो ताण तणाव आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सोल्युशन भेटत नाहीये. आणि जरी सोल्युशन काढायला गेलं तरी त्यामध्ये काही ना काही वाद पेटत चाललेत आणि त्यामुळे तिथे तणाव वाढत चाललाय. आता हे एक भारतासाठी मोठी डोकेदुखी आहे. कारण हे जर काही येणाऱ्या दिवसामध्ये हे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर भारतासाठी हे अत्यंत धोक्याची घंटा आहे. कारण भारत ह्या मार्गाने जवळपास 70 ते 80% भारताचे जहाज ह्या मार्गानेच कच्चं तेल, LPG गॅस घेऊन भारतामध्ये येतात. त्यासाठी हे भारतासाठी चिंताजनक आहे. आणि भारत 85 ते 90% हे काय करतो, आयात करतो. LPG गॅस असेल, कच्चं तेल असेल बाहेरल्या देशामधनं आणि त्यातल्या त्यात आखाती देशामधनं, मध्य पूर्वमधनं त्यातल्या त्यात जास्त गोष्टी भारत आयात करतो. त्यामुळे त्याचा फटका भारतावरती बसू शकतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे, आता हवामान विभागाकडनं एल निनो याचा प्रभाव या वर्षी राहू शकतो असं सांगितलं जातं. एल निनो काय आहे? प्रशांत महासागरामध्ये त्या पाण्यामध्ये तापमान जास्त होतं. त्या पाण्यामध्ये तापमान जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम पूर्ण जे आता मान्सून आहे त्यावरती होतो आणि त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता. आता 92% जरी पाऊस वरतीला असला तरी सुरुवातीला पाऊस चांगला राहू शकतो, पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याचा परिणाम दिसू शकतो. आता ह्या एल निनोमुळे हे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवल्यामुळे हे दुहेरी संकट भारतावरती आलेलं आहे किंवा भारत त्या गोष्टीला म्हणजे चिंता भारताला करणं गरजेचं आहे. कारण भारताचा GDP जो आहे तो मोस्ट प्रोबॅबली जे शेतकरी वर्ग आहे त्याचा जो निर्यातचा भाग आहे तो ही महत्वाचा घटक आहे. आणि त्यामुळे एल निनोमुळे एक चिंता वाढलेली आहे. आणि त्यानंतर आता हे एल निनोमुळे चिंता वाढायची गरज पण नाही तसं, कारण एल निनोने सांगितलं म्हणजे पाऊस कमी होईल असं पण नाही. त्याचं इंडियन ओशियन डिपोल आहे, अरबी समुद्रातील स्थिती आहे आणि स्थानिक हवामानावरती पण ह्या गोष्टी अवलंबून असतात. पण येणाऱ्या काळामध्येच कळेल आपल्याला. पण हॉर्मुझ खाडीचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर भारत थोडा का होईना रिलीफ भारताला मिळू शकतं. जय हिंद, जय